नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पाहणार आहोत चोळी कशी शिवायची. आपण चोळीची कटई सांगितलेली होती, तर ती चोळी आपण शिवणार आहोत. तर ही बघा, अशा सुंदर पद्धतीने चोळी शिवणार आहोत. अशी पहा, किती सुंदर चोळी आहे. अशी चोळी आपण शिवूया. चला तर मग पाहूया. ही आपण कटई केलेली चोळी होती. पाठीचा भाग ते आपण काढून घेऊया. बाही, तर पुढचा भाग, ठुशी, हे सर्व घेऊया. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ही चोळी शिवण्यासाठी आपण पांढऱ्या रीळचा वापर करणार आहोत. सहसा चोळी शिवताना पांढराच रीळ वापरतात. चला तर मग आपण अगोदर पाठीचा भाग घ्यायचा आहे. पुढचा भाग हा पाठीचा भाग आहे. हा भाग घ्यायचा. पुढचा भाग सरळ एका बाजूला ठेवून तो एक भाग पलटी करायचा, म्हणजे आपली चोळी उलटी सुलटी होणार नाही. याला टिप मारून घ्यायची. अर्धा इंच सोडून द्यायचं, म्हणजे चोळी फसकणार नाही. त्यापेक्षा कमी घेतलं तर चोळी फसकेल. त्यामुळे अर्धा इंचपेक्षा जास्त घेतलं तरी चालेल. दुसराही भाग जोडून घ्यायचा. दुसराही पार्ट जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा भाग असा पलटून घ्यायचा. याला वरून 2 टिपा मारायच्या, एक दाब टिप आणि एक त्याच्या शेजारी दुसरी मारून घ्यायची. अगदी सावकाश असं सांगितलेलं आहे. हे पहा, अशी दाबटीप मारून घ्यायची. एका शेजारी एकच टीप मारायची, म्हणजे त्या दोन्ही सारख्याच दिसतील. दाबटीप मारायला विसरायची नाही. प्रत्येक टीप मारली की दाबटीप मारून घ्यायची. तर हे भाग आपण जोडून घेतला आहे, पुढचा आणि पाठीमागचा. आता आपण जोडणार आहोत बाही. या दोन्ही बाह्या आहेत त्या एका बाजूलाच ठेवायच्या अशा, आणि दुसरी बाही काढून घ्यायची, म्हणजे आपली उलटी बाही होणार नाही. बाही जोडताना आपण दोन्ही बाजूंना सारखंच ठेवून जोडायचे आहे.
दुसरी ही बाही आपण जोडून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सारखंच अंतर ठेवून जोडून घ्यायची. कापड दोन्ही बाजूने सारखंच घ्या, अर्धा इंच घ्या. दोन्हीकडे लक्ष असू द्या, कारण खालचा भाग कमी आल्यास तो फसकू शकतो. हे पहा, आता आपण यावर दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप ही मारताना बाहीच्या बाजूला मारायची. खालचा भाग बाहीच्या बाजूला येऊ द्यायचा. लगेच दुसरी टीप मारून घ्यायची. हे पहा, ही आपली बाही जोडून झालेली आहे. एक ही दुसरी ही बाही जोडून घेतलेली आहे. आपली बाही जोडून झालेली आहे. आता आपण बसवणार आहोत याला लाग, म्हणजेच साईडच्या बाजूने बसवतो तो. हा बसवताना कमरेच्या बाजूने बसवण्यास सुरुवात करायची. लाग बसवताना उलट सुलट बघून घ्यायचं. खालचा भाग सोयीस्कर घ्यायचा आणि वरचा भाग हे सोयीस्कर, ते एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि तो जोडून घ्यायचा. तिरकस भाग हा आपला बाहीच्या बाजूला आला पाहिजे. हळू असं जोडून घ्यायचं. हे जोडून झाल्यानंतर त्याला आपण दाबटीप मारणार आहोत. दाबटीप मारताना कुठेही कपडा गुंतला नाही पाहिजे, कारण बाही इथे जोडून झालेली असते. कपडा गुंतू द्यायचा नाही. अलगद कपडा सरकवत टीप मारून घ्यायची. कपडा जास्त खेचायचा नाही. हळूहळू
बाहीच्या बाजूला दाबटीप मारताना तिथं कपडा गुंतू द्यायचा नाही. हळू अशी दाबटीप मारून घ्यायची. आपल्याला लाग जोडून झालेला आहे. तसेच ठुसीही त्यालाच जोडून झालेली आहे. कुठेही कपडा गुंतलेला नाही. तसेच दुसऱ्या बाजूनेही तशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. परत सांगते, खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने लाग जोडण्यास सुरुवात करायची आहे. तिरकस भाग हा आपल्या बाहीच्या बाजूला येऊ द्यायचा. खालच्या साईडने थोडं अर्धा इंच लागाचा कपडा सोडून द्यायचा आणि वरच्या बाहीच्या बाजूलाही थोडासा शिल्लक सोडू द्यायचा. म्हणजे तिथे आपल्याला टिप मारायची आहे. हा पाठीच्या भागाला तसेच कपडा न हलवता जोडून घ्यायचे. थोडा थोडा करत कपडा घ्यायचा, म्हणजे आपला कपडा व्यवस्थित येईल. यालाही आपण दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना प्रेशर फूटचा एकच पाय त्याचा बसल असा मारून घ्यायचा आहे. जास्त अंतरही ठेवायचं नाही. चोळी शिवताना फक्त हा लाग बसवतानाच थोडीशी काळजी घ्यायची आहे आपण, कारण हा लाग कुठेही गुंतता कामा नये. खूप सोप्या पद्धतीने ही चोळी मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ स्किप करायचा नाही. स्किप केला तर कुठं काय केलं ते तुम्हाला कळणार नाही. प्रत्येक भाग हा तुम्हाला कसाही करायचा तो मी सांगितलेला आहे.
तर आता आपण जुनी चोळी घेऊन याची फिटिंग बघणार आहोत. ही चोळी 4 गुंठ्यांची आहे. तर यासाठी आपल्याला काचपट्टी आणि गुंड्याची पट्टी ही जोडून घ्यायची. त्यासाठी मी या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. आपण ब्लाऊजला बसवतो तशीच गुंड्याची पट्टी बसवून घ्यायची. इथे 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. ही पट्टी आता आतल्या बाजूने पलटून घ्यायची. अशी एकदा दुमडून परत अजून एकदा दुमडून घ्या आणि टीप मारून घ्या. हे पहा, ही झाली गुंड्याची पट्टी. आता आपण काजेची पट्टी जोडणार आहोत. जा के तुझे बस खाली, बस इथं, ह्याच्यावर बस, इथं चढीवर बस. कालवा करू नको, अभ्यास कर त्याच्यात. कालवा करू नको. काजेची पट्टी ही तशीच जोडायची आहे. एकदा दुमडून परत दुमडून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची. शिल्लक राहिलेला कपडा कापून घ्या. या आपल्या दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत फिटिंग. तर चोळीला जास्त फिटिंग नसते, फक्त लाग बसवलेल्या ठिकाणी थोडासा टक्स मारून घ्यायचा. अगोदर आपण पाठीच्या भागाला टक्स मारून घेणार आहोत. ब्लाऊजला मारतो तसेच टक्स मारून घ्या. उंची जास्त घ्यायची नाही टक्स मारताना. टक्स मारून झाल्यानंतर लाग बसवलेल्या ठिकाणी फिटिंग करायचे आहे.
हा कपडा चोळीचा जास्त झालेला आहे, त्यामुळे लाग बसवलेल्या ठिकाणी फिटिंग करून घ्या. अगोदर आपण बाहीच्या बाजूला तो शिल्लक राहिलेला कपडा दुमडून टिप मारणार आहोत. अशाच पद्धतीने दुसऱ्याही बाहीला टिप मारून घ्यायची आहे. एकदा दुमडून दुसऱ्या वेळेस दुमडून नंतर टिप मारून घ्यायची. म्हणजे त्याचे दोरे बाजूला निघणार नाहीत. बघा, दाखवल्याप्रमाणे अशी फिटिंग करून घ्यायची आहे त्याची. इथे आपण जास्तही करू शकतो किंवा कमीही करू शकतो आपल्या जुन्या चोळीच्या मापावरून. हे पहा, जुनी चोळी घ्यायची आहे आणि बाही मोजायची आहे किती आहे ती. आणि बाहीलाही फिटिंग करायची आहे. अशा पद्धतीने ठेवायची. चोळी ही जास्त फिटिंग नसते, ती जास्त लुजत असते. त्यामुळे बाहीला थोडीशी टिप मारून घ्यायची. डबल टिप मारून घ्यायची. प्रत्येक वेळेस डबल टिपच मारायची आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला तसंच करायचं आहे. हे पहा, अशी फिटिंग होते चोळीची. आता आपण पाठीच्या बाजूला पट्टी जोडणार आहोत. साध्या ब्लाऊजला जशी पट्टी जोडतो तशाच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे. त्यासाठी आपण अस्तरचा कपडा घेतला आहे, तो 1.5 इंचाचा घेतला आणि पट्टी जोडून घेतली आहे. आता आपण गोट मारणार आहोत. चोळीला गोट मारण्यासाठी दुसरा कपडा घ्यायचा नाही, त्यातच गोट मारून घ्यायचा आहे. साध्या ब्लाऊजला आपण दुसरी पट्टी घेऊन गोट मारतो. तर गोट मारताना आपण अशा पद्धतीने एकदा दुमडून घ्यायचा आहे, नंतर अजून एकदा दुमडायचा आहे. कपडा निसटू द्यायचा नाही. गोट मारताना काळजी घ्यायची. अतिशय सावकाश असा गोट मारून घ्यायचा. थोडा थोडा करत गोट मारायचा आहे. एक सोबतच सगळं घ्यायचं नाही, थोडं थोडंच घ्यायचं आहे. कपडा डबल फोल्ड करायचा आहे.
सावकाश असा गोट मारून घ्यायचा. कपडा फोल्ड करताना दाब उचलत राहा, कारण कपडा हा जास्त गुंतू नये. आणि गोलाकार असा गोट येतो. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा गोट आलेला आहे. कपडा कुठेही निसटलेला नाही. आता आपण यासाठी काजा करणार आहोत. काजा ह्या डाव्या बाजूला करायच्या. तुम्ही काजा हातानेही करू शकता. मी मशीननेच काजा करणार आहे. चोळीला फक्त 4च गुंड्या असतात, त्याच्यामुळे 4च काजा करायच्या आहेत. काजी करताना चोळी गोल गोल फिरवत काजा करून घ्यायच्या. या झाल्या आपल्या काजा. तुम्ही पाहू शकता आपली चोळी पूर्णपणे शिवून झालेली आहे. ही चोळी कशी शिवायची हे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.